नमस्कार. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. परखड मतमध्ये आपलं स्वागत. मराठा आरक्षण रद्द करणारा जो सुप्रीम कोर्टाचा निकाल होता 5 मे 2021 रोजी जाहीर झालेला. या निकालाचा अभ्यास करून याच्याविषयी पॅरावाईज रिमार्क्स देऊन सरकारला त्याच्या बाबतीत पुढचं सुचवावं अशा उद्देशाने महाराष्ट्र शासनाने अ, अलाहाबाद न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि जे आता निवृत्त झालेले आहेत, श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. त्या समितीमध्ये अ, रफिक दादा नावाचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि दरायस खंबाटा नावाचे आपले माजी महाभिवक्ता, इतर काही उच्चपदस्थ सनदी अधिकारी, काही विधितज्ञ अशा लोकांची मिळून एक समिती बनवली. त्या समितीनी अ, आपला अहवाल 15 दिवसात सादर करावा असं होतं. आधीमध्ये 31 तारखेला काहीतरी त्यांची मुदत संपणार होती. त्यांनी ती वेळ वाढवून मागितली. 7 जूनपर्यंत तो अहवाल द्यावा असं त्यांना मुदतवाढ देण्यात आली. आज दिनांक 4 जून रोजी तो अहवाल रीतसर सादर झाला महाराष्ट्र शासनाला आणि त्या ज्या ज्या जे सादर करण्यात आलं मुख्यमंत्र्यांना, त्यावेळी तिथं आपले प्रधान सचिव आणि मुख्य सचिव, इतर काही सरकारी उच्चपदस्थ अधिकारी, अर्थात मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष श्री अशोक चव्हाण हे उपस्थित होते. हा जो अहवाल आहे, हा अहवाल एकूण 130 पानांचा पैकी ह्याच्यामध्ये 2 भाग आहेत या अहवालामध्ये. पहिला हा की अ, तो जो न्याय निर्णय आहे त्याच्याविषयी एक विचार मांडलेत, की म्हणजे काय-काय समराईज केलंय ते. अ, म्हणजे एकूण जे तितकं मोठं जजमेंट आहे, त्या जजमेंटचा सारांश थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अर्थात हे तर आता सर्वश्रुत आहे, की 6 मुद्दे अ, माननीय सर्वोच्च न्यायालयाने आपल्या 8 मार्चच्या ऑर्डरमध्ये 6 मुद्दे मांडले होते. ज्या मुद्द्यांवर निष्कर्ष म्हणजेच हा न्यायनिवाडा आहे आणि त्या 6 मुद्द्यांपैकी 3 मुद्दे फक्त महाराष्ट्राशी संबंधित होते. पहिले 3 मुद्दे. इतर 3 मुद्दे जे होते ते 102व्या घटना दुरुस्तीचा परिपाक काय झाला? राज्यांना अधिकार आरक्षण देऊ करण्याचे उरलेत का? राज्यांना राज्यांचे जे अधिकार होते, अनुच्छेद 15(4) आणि 16(4) मधले, यांना 102व्या घटना दुरुस्तीमुळे काही बाधा पोहोचतीये का? आणि 6वा मुद्दा होता, की 102व्या घटना दुरुस्तीमुळं संघराज्य प्रणाली जी आपली आहे, जी संविधानाने स्वीकारलेली, त्याला कुठे धोका पोहोचतो का? याच्यापैकी पहिल्या 3 मुद्द्यांवर म्हणजे मराठा आरक्षण जे महाराष्ट्र शासनाने देऊ केलं, त्याच्या वैधतेबाबत जे 3 मुद्दे उपस्थित केले होते सर्वोच्च न्यायालयाने, त्याच्यावर 5ही जजेसनी एकमताने निर्णय दिला. वेगवेगळ्या जजेसनी वेगवेगळे आपले मतं लिहिले, वेगवेगळे न्यायनिर्णय दिले. अर्थात ते आपल्यासाठी इथं ते औचित्याचं नाही, की निकाल काय होता ह्याच्याविषयी आधी सांगून झालंय. एक जो ह्यांच्यामध्ये 2 जे जजमेंट आले. एका जजमेंटमध्ये जे न्यायपीठाचे मुख्य होते किंवा जे सर्वात ज्येष्ठ न्यायपीठाचे सदस्य त्या घटनापीठाचे, श्री अशोक भूषण आणि त्यांच्या जोडीला श्री अब्दुल नझीर या 2 लोकांनी असं सांगितलं, की 102व्या घटना दुरुस्तीमुळं राज्याचा कुठलाही अधिकार हिरावला गेलेला नाही. राज्य सरकारला एस-सी-बी-सी म्हणजे सोशल एंड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास किंवा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय असा एखादा प्रवर्ग जर असेल, तर त्याची तशी ओळख करून त्यांना आरक्षण देऊ करण्याचे अधिकार 102व्या घटना नंतर सुद्धा अबाधित राहिले. आणि श्री नागेश्वरराव, रवींद्र भट आणि हेमंत गुप्ता या 3 न्यायमूर्तींनी याच्या विरुद्ध मत दिलं आणि 102व्या घटना दुरुस्तीने राज्य सरकारांना तसे अधिकार उरले नाहीत. अ, ह्याच्यात सुद्धा फोड, की एखाद्या जातीला, एखाद्या वर्गाला सामाजिक शैक्षणिक मागास असल्याचा दर्जा देऊ करण्याचं, तशी ओळख त्या वर्गाची करण्याचा अधिकार जरी राज्य शासनाला नसला, तरी आरक्षण देऊ करण्याचा अधिकार असं एखादं जे अ, 102व्या घटना दुरुस्तीनुसार एक नियमावली बनली
अ, त्याच्यामध्ये अनेक अनुच्छेदांमध्ये, आर्टिकल्समध्ये याच्याने दुरुस्ती झाली आणि या दुरुस्ती झालेल्या जी नियमावली बनली मग त्याच्यानंतर जी स्कीम बनली ऑफ हाऊ टू आयडेंटिफाय एस-सी-बी-सीज म्हणजे त्यांची ओळख कशी व्हावी, तर ह्याच्याविषयी एकमत नव्हतं. तरी पण मेजॉरिटीनी आता याला आजच्या रिपोर्टमध्ये वेफर थिन मेजॉरिटी म्हणलेत. म्हणजे 3 जजेसनी अ, असा निकाल दिला. 2 जजेसनी त्यांच्या विरुद्ध निकाल दिला. इट इस कॉल्ड वेफर थिन मेजॉरिटी बाय धिस रिपोर्ट. आजच्या रिपोर्टमध्ये ज्याचे अध्यक्ष त्या समितीचे श्री दिलीप भोसले होते यांनी सांगितलं वेफर थिन मेजॉरिटी अर्थात वेफर थिन नाही. 3 विरुद्ध 2 ही मेजॉरिटी ही म्हणजे 5 पैकी 3 लोकं एक गोष्ट बोलतायत. इट कॅनॉट बी अ वेफर थिन मेजॉरिटी. अदरवाइज देअर वोंट हॅव बीन एनी मेजॉरिटी. पण तो मुद्दा आला इथं. तर ह्या 3 न्यायाधीशांनी जे राज्य सरकारांचे अधिकार नाहीत हे सांगितलं. तर राज्य सरकारांना अधिकार उरलेच नाहीत असं असताना मग राज्य सरकारनी स्वतःच्या अखत्यारीत एक जे कायद्याने स्थापित झालेला तो जो गायकवाड आयोग आहे. गायकवाड आयोगाने दिलेला रिपोर्ट, त्या रिपोर्टच्या वैधतेबाबत किंवा त्या रिपोर्टच्या सत्यतेबाबत, त्या रिपोर्टच्या अ, ग्राह्य असण्याबाबतचा उहापोह करण्याची गरज नव्हती. आणि ही एक चूक किंवा याच्यातला हा एक जो निष्कर्ष आहे, की गायकवाड आयोगाचा अहवाल ग्राह्य धरता येणार नाही, हा जो एक निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने दिला, हा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाला द्यायची गरज नव्हती आणि हे प्रथमदर्शनी हे चूक केलं सर्वोच्च न्यायालयाने, असं या समितीच्या अहवालामध्ये म्हटलंय. आणि मग हे पहिल्या भागामध्ये जे त्यांनी सांगितलं, की जजेसनी काय-काय आपली ओपिनियन दिले. मग गायकवाड आयोगाविषयी मग दुसरा जो भाग आहे, त्याची सुरुवात अशी आहे, की समितीला काय वाटतंय, की जजमेंट विषयीचं समितीचा जो अन्वयार्थ समितीने काढला, त्याच्याविषयी. म्हणजे द परसेप्शन ऑफ द कमिटी ऑन द जजमेंट डिलिव्हर्ड बाय द सुप्रीम कोर्ट हे त्या चॅप्टरचं हेडिंग आहे. म्हणजे ते जे प्रकरण आहे, त्या प्रकरणाचं भाग 2 मधल्या पहिल्या प्रकरणाचं जे शीर्षक आहे ते असं आहे, की या समितीने काढलेला अन्वयार्थ सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचा आणि मग त्याच्यामध्ये ते सांगतात, की असं-तसं. अर्थात याच्यापेक्षा जवळपास दुप्पट पानांमध्ये गायकवाड आयोगाचा अहवाल आणि सर्वोच्च न्यायालयाने कसा त्या अहवालाचा अन्वयार्थ विपरीत काढला किंवा अ, गायकवाड आयोगाच्या अहवालामधले जे मुद्दे होते, ते खोडून काढले किंवा विचारातच घेतले नाहीत. हा मुख्य भर जो या समितीच्या अहवालाचा आहे, तो असा आहे, की जे मुद्दे विचारात घ्यायला पाहिजे होते, ते मुद्दे विचारात घेतले नाहीत सुप्रीम कोर्टाने आणि जे मुद्दे गौण आहेत त्या अर्थी, त्या मुद्द्यांवर जास्ती भर देऊन सर्वोच्च न्यायालयाने प्रथमदर्शनी चूक केली आहे आणि म्हणून राज्य सरकारने याच्या विरुद्ध पुनर्विलोकन याचिका, रिव्ह्यू पिटिशन सादर करावी, अशा स्वरूपाचं एक रिकमेंडेशन त्यांनी वे फॉरवर्ड नावाच्या चॅप्टरमध्ये दिले. म्हणजे इथून पुढं काय? असं ज्या प्रकरणाचं शीर्षक आहे, त्या प्रकरणामध्ये त्यांनी एकूण या मुद्द्यांवर पुनर्विलोकन याचिका सादर करता येईल आणि त्यासाठी उदाहरणात्मक इलस्ट्रेटिव्ह असे 43 मुद्दे दिलेत. 43 म्हणजे या समितीने ज्याचे अध्यक्ष एक निवृत्त उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, ज्या समितीमध्ये ज्येष्ठ विधिज्ञ आणि ज्या समितीमध्ये माजी महाभिवक्ता आहेत, त्या समितीने राज्य सरकारसाठी पुनर्विलोकन याचिका सादर करासाठी आवश्यक ते 43 मुद्दे उदाहरण म्हणून दिलेत. ह्याच्यापेक्षा अनेक मुद्दे सुद्धा असतील, जे त्यांनी असं सांगितलंय आपल्या रिपोर्टमध्ये, की ज्या वकिलांनी अ, सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या पूरक बाजू मांडली किंवा समर्थनार्थ राज्य सरकारच्या धोरणाच्या समर्थनात्मक ज्यांनी बाजू मांडली, त्यांनी अतिशय चोख काम केलं. जे सबमिशन्स झाले कोर्टासमोर जे युक्तिवाद झाले आणि जे लेखी युक्तिवाद सादर केले गेले, त्याचा साकल्याने अभ्यास करून समिती या निष्कर्षाला आली, की आता जे पुनर्विलोचन याचिका जी दाखल करायची आहे, ती त्याच वकिलांनी तयार करावी
आणि समिती म्हणते, की त्या लोकांनी पुरेपूर अभ्यास मराठा आरक्षणाच्या विषयाचा केलेला दिसतो आणि म्हणून त्यांनीच हे काम पुढं करावं. राज्य सरकारनी कुठं ह्याच्यामध्ये काही चूक केली नाही. राज्य सरकारनी कुठली आपल्या अ, प्रयत्नांची शर्थ केली. तरी पण सर्वोच्च न्यायालयाने अ, चुकीच्या पद्धतीने काही न्यायनिर्णयामध्ये जे निष्कर्ष काढलेले आहेत, त्या निष्कर्षामधल्या तथाकथित चुका त्यांची एक यादी जी आहे, त्या 43 त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ते एक चॅप्टर आहे आणि त्याच्यानंतर सांगतात, की तरी पण इतकं सगळं असून सुद्धा जो वाव आहे, पुनर्विलोकन याचिकेला जो वाव आहे, द स्कोप फॉर अ रिव्ह्यू पिटिशन इज लिमिटेड. अर्थात 102 व्या घटना दुरुस्तीच्या अन्वयार्थ जे बाजू मेजॉरिटीनी ग्राह्य धरली सुप्रीम कोर्टामध्ये आणि जो आता अ, त्या अनुच्छेद 142 नुसार आता कायदा झाला तो. म्हणजे दॅट व्हिच हॅज बीन हेल्ड बाय द सुप्रीम कोर्ट बिकम्स बाइंडिंग लॉ. तो कायदा सर्वांना तो जो निकाल आहे तो सर्वांना बांधील असतो आणि त्याच्यामुळं जरी ही वेफर थिन मेजॉरिटी जरी असली तरी तो आता कायदा आलाय आणि राज्य सरकाराला अधिकार जरी नसला, तर मग आता पुढचं काय वाट आहे? तर रिव्ह्यू पिटिशन सादर करावं. पण रिव्ह्यू पिटिशन पुनर्विलोकन याचिकेला मर्यादित वाव असल्यामुळे मग त्यांनी एक कोटही उद्धृत केलंय. एका म्हणजे कोणी एक विधितज्ञांनी लिहिलेलं, की सुप्रीम कोर्ट शेवटचा रिसॉर्ट आहे. त्याच्याविषयी इंग्लिशमध्ये एक कोट आहे. दॅट द सुप्रीम कोर्ट सेज दॅट वी आर सुप्रीम नॉट बिकॉज वी आर इन्फॉलिबल, बट वी आर इन्फॉलिबल बिकॉज वी आर सुप्रीम. का कोण्या अशा अर्थाचं. ते ठीक आहे, ते गौण. मुद्दा असा, की वाव मर्यादित आहे याची जाणीव प्रत्येकाला आहे. एक असं, की रिव्ह्यू पिटिशन जे आहे याच्यामध्ये एक सूचना तशी आहे आणि त्या सूचनेच्या म्हणजे काय सांगावं, त्या सूचनेविषयी काय बोलावं हे आता फार अवघड आहे. ते त्यांनी एक सूचना अशी केली आहे या समितीने, की पुनर्विलोकन याचिका ज्या आहेत त्या चेंबरमध्ये ऐकल्या जातात. म्हणजे कोर्ट हॉलमध्ये त्या ऐकल्या जात नाहीत. आणि त्याचं स्वरूपच असं आहे, की सकृतदर्शनी जी चूक दाखवत आहे कोर्टाची, तर अकॉर्डिंग टू द रूल्स ऑफ द सुप्रीम कोर्ट ह्या ज्या याचिका आहेत, पुनर्विलोकन याचिका या जजेसच्या चेंबरमध्ये ऐकल्या जातात. पण एक त्याच्याविषयी विशेष विनंती करून हे कोर्ट हॉलमध्ये याची सुनावणी व्हावी, अशा अर्थाचं एक रिकमेंडेशन अधोरेखित करून दिलंय. अर्थात ते कशासाठी काय तो मुद्दा गौण. तर पुनर्विलोकन याचिकेचा वाव मर्यादित असताना अ, ह्यांनी सांगितलं नाही. समितीने क्युरेटिव्ह पिटिशनचं सांगितलं नाही. इतर अनेक जे कायद्याचे जाणकार, कायद्याची विशेष माहिती नसणारे लोक आणि ज्यांना बरेच लोकं बोललेत काय-काय, की पहिले आधी म्हणजे काही मंत्री सुद्धा बोललेत, की आधी रिव्ह्यू पिटिशन सादर करू, त्याच्यानंतर क्युरेटिव्ह पिटिशन सादर करू, त्याच्यानंतर असं करू, त्याच्यानंतर तसं करू. खैर, तो जो काही मार्ग आहे, एक मार्ग जो प्रशस्त वाटतो, तो मार्ग एकच आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा कितपत काय होणार आहे, हा भाग अलहिदा. मराठा आरक्षणाविषयी मराठा आरक्षण आता रद्द झालेलं आहे. तरी पण ज्या आवेशाने राजकीय पक्ष, नेते मराठा आरक्षणासाठी आग्रही भूमिका असणारे समन्वयक या सगळ्यांचा जो आरक्षण टिकावं ह्याच्यासाठीचं सगळं त्यांनी जे काय केलं त्याच्यामध्ये प्रयत्नांची शर्त केली त्यांनी हे तर दिसतं. म्हणजे सगळ्यांनी सगळं जे काय करायचं होतं ते केलं. अर्थात सुप्रीम कोर्टाने या गोष्टीचा सर्व विचार करून मराठा आरक्षण वैध नाही. मराठा आरक्षण देण्याचं संवैधानिक अधिकार राज्य सरकारला नव्हते असं सांगून मराठा आरक्षण रद्द केलं. आता इथून पुढं जी अनुच्छेद 102 किंवा घटना दुरुस्ती 102 मुळं जे नियमावली झाली आहे, त्याचा विस्तृत ह्यांनी सांगितलं या समितीच्या अहवालामध्ये नमूद आहे, की स्टेप्स काय-काय आहेत, की एक जी स्टेट कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग जो आहे, ज्याचं काल गठन झालंय. माजी न्यायमूर्ती अ, श्री आनंद निरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली काल एका त्या आयोगाचं गठन झालं. त्याच्यामध्ये 9 सदस्य नेमल्याचं आता ह्या व्हिडिओ करण्याच्या आधी त्या 9 सदस्यांची नावं सुद्धा आलीत. तर
म्हणजे मी वाचलं नाही, पण त्या 9 सदस्यांची अपॉइंटमेंट झाली असा एक न्यूज बाईट. तर असं की ह्या ज्या मागासवर्गीय आयोगाने त्या मागासवर्गीय आयोगाला टर्म्स ऑफ रेफरन्स काय असावेत, की त्यांच्या कार्याची मर्यादा, व्याप्ती आणि त्यांची कार्यकक्षा काय? याच्याविषयी सुद्धा या समितीच्या अहवालामध्ये अ, काही सूचना आहेत, की असं-असं असावं, असं-असं असावं आणि त्या सगळ्यांमध्ये एक अ, गोष्ट अशी, की एक मोठी चूक सांगतात समितीच्या अहवालामध्ये, की मराठा जातीला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याचे अधिकार राज्य सरकारच्या संपुष्टात आले. ते 102 व्या घटनादुरुस्तीनुसार सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार 102 व्या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारचे अधिकार संपले. पण समितीने असं म्हणलंय आणि हे सुद्धा ह्याच्या आधी हे बोलून झालंय. अ, श्री देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांनी एक मध्येच विधान केलं होतं. हा निकाल आल्यानंतर किंवा त्याच आसपास, की राज्य सरकारचा जो कायदा आहे, हा राज्य सरकारचा कायदा 2018 च्या आधीच आहे. म्हणजे 2015 मध्ये जेव्हा कायदा झाला, त्याच्या आधी 2014 मध्ये अध्यादेशाने आरक्षण लागू झालं. त्याच्या आधी एका अधिसूचनेद्वारे मराठा जातीचा समावेश तत्कालीन ई-एस-बी-सी नावाच्या एका प्रवर्गात, एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड क्लास या प्रवर्गामध्ये मराठा जातीचा समावेश जुलै 2014 मध्ये करण्यात आला होता. आणि त्याचा जेव्हा कायदा झाला या अध्यादेशाचा 2015 मध्ये, त्या त्या कायद्यामध्ये त्या अधिसूचनेनुसार केलेली मराठा जातीची मराठा जातीचा अंतर्भाव त्या अधिसूचनेद्वारा केलेला, त्याच्यासाठी हा कायदा लागू केलाय, असं म्हणलं गेलं. 2018 च्या कायद्यामध्ये अ, ज्या जातीला किंवा ज्या वर्गाला 2018चं एस-सी-बी-सी आरक्षण लागू केलं, तो वर्ग म्हणजे ज्याला 2014 मध्ये अधिसूचनेद्वारे विहित करण्यात आलं, की हा एज्युकेशनल अँड सोशली बॅकवर्ड क्लास त्याच वर्गासाठी 2018चं आरक्षण आहे, असं एक काहीतरी त्या कायद्यामध्ये 2018च्या आहे. आणि म्हणून ही समिती म्हणतीये, की ही सुद्धा एक प्रथमदर्शनी चूक आहे, की 2018 मध्ये आलेल्या घटना दुरुस्तीमुळे 2015 मध्ये झालेला जो कायदा आहे, त्या कायद्यानुसार राज्य सरकारनी मराठा जातीला मागास घोषित करण्यात आलं होतं. मग 102 व्या घटना दुरुस्तीची त्याला बाधा पोहोचत नाही. इतर अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक मुद्दा असाही आहे, की ज्या मुलांच्या नियुक्त्या, ज्या उमेदवारांच्या नियुक्त्या कोव्हिड परिस्थितीमुळं प्रलंबित राहिल्या होत्या 9/9च्या आदेशाआधी. काही भरती प्रक्रियामध्ये काही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली. अनेक उमेदवारांना नियुक्ती देता आली नाही कोव्हिड परिस्थितीमुळं आणि त्याच्यानंतर स्थगनादेश आला. याच्याविषयी एक राज्य सरकारनी विशेष याचिका इंटरिम ॲप्लिकेशन अंतरिम अर्ज आय-ए कुठलातरी एक नंबर दिलाय. त्या अर्जाद्वारे राज्य सरकारनी सुप्रीम कोर्टासमोर ही मागणी केली होती, की ह्यांच्याविषयी आम्हाला काही तरतूद करण्याची सोय करावी सुप्रीम कोर्टाने. सुप्रीम कोर्टाने त्या अर्जाचा विचार केला नाही. जजमेंटमध्येही नाही आणि ते अर्ज जेव्हा सुनावणीला आले त्याच्यावर सुद्धा कुठलाही आदेश झाला नव्हता. आता हे जे काय सुप्रीम कोर्टाने केलं म्हणजे दुर्लक्ष केलं त्या अर्जाकडं, त्याच्यावर कुठलंही फाइंडिंग दिलं नाही, त्याच्यावर कुठलाही निष्कर्ष दिला नाही. हे सुद्धा एक ग्राउंड फॉर रिव्ह्यू आहे. पुनर्विलोकन याचिकेसाठी हा सुद्धा एक मुद्दा आहे, असं या समितीचं म्हणणं आहे. याच्यामध्ये मुख्य भर ते एकदा मी बोलता-बोलता बोललो आधी, की एकंदरीत जे परसेप्शन आहे, म्हणजे जो अन्वयार्थ लावलाय समितीने अ, एकूण निकालाचा, तो 10 पानांचा आहे. आणि गायकवाड आयोगाच्या अहवालाशी सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या अहवालाविषयी काय म्हणलंय त्याच्याविषयी समितीचे जे निरीक्षण आहेत, ते जवळपास 20 पानांमध्ये नमूद आहेत. आणि प्रत्येक बाबतीत सुप्रीम कोर्टाने ही चूक केली, सुप्रीम कोर्टाने ती चूक केली आणि ह्याच्याविषयी मग या समितीने सांगितलंय. अर्थात एक जे मुख्य समितीचं होतं, की समितीने 3 गोष्टी केल्या. एक तर गायकवाड आयोगाच्या अ, अहवालाविषयी कुठली शंका जर कोणाच्या मनात असेल, तर ते मिटवण्यासाठी
म्हणजे गायकवाड आयोगाचा अहवाल कसा परिपूर्ण होता आणि गायकवाड आयोगाचा अहवाल स्वीकारण्याशिवाय सुप्रीम कोर्टाला पर्याय नव्हता. किंबहुना सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या वैधतेविषयी किंवा गायकवाड आयोगाच्या अहवालामधल्या शिफारशींविषयी स्वतःचे न्यायाधिकार नाही वापरायला पाहिजे होते. त्यांनी तसाच्या तसा तो अहवाल स्वीकारायला पाहिजे होता. हे सुद्धा एक त्याच्यात फार वारंवार, ठळकपणे आणि आग्रही भूमिका धरून समितीने हे सांगितलंय, की गायकवाड आयोगाच्या वैधतेविषयी, गायकवाड आयोगाच्या ग्राह्य असण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाला आपलं मत नोंदवायला नको होतं. आणि मग ते सांगतात, की ते कसं जुन्या निकालांचा हवाला देऊन, की कसं-कसं चुकीचा पायंडा पडला या एका निकालामुळं, असं-असं. आणि म्हणून अ, केंद्राच्या पुनर्विलोकन याचिकेत तर राज्य सरकारने शामील व्हावं. इतर जे काय करता येण्यासारखं आहे याच्या बाबतीत, तर एक सांगितलंय, की सर्व राज्यांना एकत्रितपणे सर्व राज्यांनी मिळून आता अ, केंद्र सरकारकडे जावं आणि संसदेमध्ये काही संविधानात दुरुस्ती करण्यासाठी की 50% ची मर्यादा आहे, याचा पुनर्विचार करण्यासाठी सर्व राज्यांनी मिळून काही प्रयत्न करावेत. सर्व राज्यांनी मिळून जरी प्रयत्न नाही केले, तर मग काय उरतं, की ती जी नियमावली 102व्या घटना दुरुस्तीनंतर जे झालेलं आहे, की पद्धत काय, की राष्ट्रपतींना आता केवळ अधिकार उरलेले आहेत. मग राष्ट्रपतींना अधिकार उरलेले असताना राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अशा-अशा पद्धतीचा अहवाल तयार करून घ्यावा. आणि मग ते पाठवावं नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसकडे. मग नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेसनी तो जर अहवाल ग्राह्य म्हणून स्वीकारला, तर तो पुन्हा विधिमंडळाकडे येईल. विधिमंडळाने मग त्याचं रिकमेंडेशन राज्यपालांच्या थ्रू राष्ट्रपतींकडे करावं, की तुम्ही आणि हे सगळा हा जो कार्यक्रम आहे, हा कशासाठी, की फॉर द इन्क्लुजन ऑफ मराठा कास्ट इन द सोशल एंड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस लिस्ट टू बी प्रिपेअर्ड इन द फ्युचर बाय द प्रेसिडेंट. राष्ट्रपतींनी 342 अ खाली जी अनुसूची अभिप्रेत आहे, ती तयार करताना मराठा जातीचा अंतर्भाव त्या यादीमध्ये करावा, याच्यासाठीची ही सर्व कवायत आहे. म्हणजे राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल मागवणे, विधिमंडळाने तो स्वीकारणे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तो जाणे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने त्याला संमती देणे, की मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीय ज्यांना आपण ओबीसी म्हणतो त्यांचा व्हावा. आता ही जी यादी तयार व्हायची आहे, या यादीमध्ये केंद्राच्या म्हणजे 342 अ खाली राष्ट्रपतींनी तयार करायची जी यादी आहे, जी अनुसूची आहे, त्याच्यामध्ये अ, नव्याने सर्व जातींचा पुनर्विचार होणार आहे. म्हणजे ज्या महाराष्ट्रामध्ये पुनर्वर्गीकरण झालेलं आहे किंवा मुळातच वर्गीकरण महाराष्ट्रामध्ये इतर मागासवर्गीयांच्या आधी सुद्धा भटक्या जमाती, विमुक्त जाती आणि नंतर काही इतर मागासवर्गीय असं होतं. ते वाढून आता अ, भटक्या जमातीमध्ये सुद्धा ब, क, ड असे प्रवर्ग झालेत. विशेष मागास प्रवर्ग एस-बी-सी तो एक आहे. महाराष्ट्रामध्ये ईडब्ल्यू-एसचं आरक्षण आहे आणि एस-सी-बी-सीची जी यादी आहे, त्या एस-सी-बी-सीच्या यादीमध्ये एस-बी-सीचं काय व्हावं ह्याच्याविषयी कुठे तरतूद नाही. पण एस-बी-सी असा कुठला क्लास असू शकत नाही. 342 अ नुसार आता. म्हणजे हे जे 2% वाढीव महाराष्ट्रामध्ये देऊ केलेलं आहे, त्या 2%चं तर जेव्हा केव्हा प्रेसिडेन्शियल लिस्ट येईल तेव्हा त्याचं काय व्हायचंय पर्यावसान ते होईल. पण मग ती जी यादी होईल त्या यादीमध्ये अ, जो एक्सक्लुझिव्ह कोटा अ, मराठा आरक्षणाची जी मागणी आहे, त्या मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये आत्ता जर सूर उमटायला लागलेत, की इतर मागासवर्गीयांमध्ये आमचा अंतर्भाव व्हावा, असं काही मराठा लोक आधीपासून म्हणायचे. आता अजून काही आरक्षणाचे समर्थक म्हणायला लागलेत, की मराठा जातीचा अंतर्भाव इतर मागासवर्गीयांच्या यादीमध्ये व्हावा. मग ही इतर मागासवर्गीयांची केवळ जी इतर मागासवर्गीयांची यादी आहे, ज्यांना 19% महाराष्ट्रामध्ये आरक्षण लागू आहे. त्याच्यामध्ये जे जस्टिस पी-बी सावंतांनी त्यांच्या अनेक इंटरव्ह्यूजमध्ये सांगितलं, की मराठा समाजाला वेगळा कोटा नाही मिळणार आता. जर मिळायचंय आरक्षण, तर त्यांना अ, स्पर्धा करावी लागणार आणि ती स्पर्धा आता
कदाचित राष्ट्रपती जी यादी अधिसूचित करतील, जी अनुसूची जाहीर करतील राष्ट्रपती 342 अ नुसार, त्या यादीमध्ये इतर मागासांच्या बरोबर मराठा जातीचा सुद्धा अंतर्भाव व्हावा, इतकं रिकमेंडेशन राज्य सरकार करू शकतं. राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचे जर पुरावे तसे जर असले आणि त्यांचं पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये असं सिद्ध करता आलं, तर हा सगळा प्रकार होणार. आणि पर्याप्त प्रतिनिधित्व नाहीये हे सुप्रीम कोर्टाने गायकवाड आयोगाचे आकडे वापरूनच सिद्ध केले. आता ती जी पद्धत आहे, सुप्रीम कोर्टाने जी म्हणजे ज्या पद्धतीने त्याचं संख्यात्मक विश्लेषण केलेलं आहे, स्टॅटिस्टिकल एनालिसिस, ते स्टॅटिस्टिकल एनालिसिस बरोबर नाही असं या समितीचं म्हणणं आहे आणि तो सुद्धा एक पुनर्विलोकन याचिकेचा मुद्दा आहे, की मराठा समाजाचं प्रतिनिधित्व 50% मधून करावं. म्हणजे मराठा समाजाला 50% 52% जे राखीव आहे त्याच्यात तर जागा मिळणारच नाही. मग उरलेले जे 50% आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचा अंतर्भाव किती आहे हे असं जे संख्यात्मक विश्लेषण केलंय, असं जे गणित मांडलंय, ते गणितच चुकलं मुळात, असं सुप्रीम कोर्टाचं, असं या समितीच्या अहवालात आहे. अर्थात राज्य सरकारनी आम्ही पुनर्विलोकन याचिका दाखल करू असं स्पष्टपणे आतापर्यंत कोणीही म्हणलेलं नाही. पण ती एक तो एक मार्ग आहे ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि ती लवकरात लवकर करता येण्यासारखी गोष्ट आहे. हे एक दिसलं, की राज्य सरकार हे केंद्र सरकारने तर ती पुनर्विलोकन याचिका दाखल केली. त्याला सुट्ट्या होत्या, त्याची बाधा आली नाही. उन्हाळी सुट्ट्या होत्या त्याच्या. त्याच्यामुळं राज्य सरकारनी जर पुनर्विलोकन याचिका दाखल करायची, तो औपचारिक भाग असेल, असं आजच्या समितीच्या अहवालावरून असं दिसतं, की तो अ, अनेक कारणांसाठी तो एक औपचारिक भाग असेल, पण तो उपाय आपण अवलंबिला नाही, असं राज्य शासनाकडून होऊ नये म्हणून पुनर्विलोकन याचिका दाखल करणं आणि पुनर्विलोकन याचिका यदाकदाचित जर रद्द झाली किंवा सुप्रीम कोर्टाने पुनर्विलोकन करण्यास नकार दिला, तर मग जी 342 अ च्या यादीविषयीची जी पूर्तता आहे, ती राज्य सरकारने करावी. अर्थात याला अनेक लोकांनी सांगितलं, की याच्यासाठी काही वर्ष जातील आणि तोपर्यंत मग इतर काही जे दिलासा देणारे अफर्मेटिव्ह ॲक्शन्स म्हणतात, सकारात्मक पावलं उचलायची राज्य सरकारने आणि त्याच्यामध्ये मग पुन्हा तेच उल्लेख आहेत, की सारथी संस्थेला अनुदान द्यावं, हॉस्टेलसाठी अनुदान द्यावं, ह्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा तरुणांना प्रतिनिधित्व मिळावं ह्याच्यासाठी त्यांचे कोचिंग क्लासेस घ्यावेत. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी. त्यांना आर्थिक बळ द्यावं. असे इतर जे जस्टिस रवींद्र भटांनी त्यांच्या न्याय निर्णयामध्ये इतर सुद्धा काही आरक्षण सोडून, इतर सुद्धा काही सकारात्मक पावलं अफर्मेटिव्ह ॲक्शन कॅन बी टेकन बाय द स्टेट इन ॲडिशन टू ऑर इन लिeu ऑफ रिझर्व्हेशन असं एक रवींद्र भटांनी नोंदवलंय. सगळ्या जजेसनी अर्थात सांगितलं, की मराठा जातीला दिलेलं आरक्षण अवैध, पण हे सुद्धा सरकार करू शकतं, असं जस्टिस रवींद्र भटांनी त्याच्याविषयी खूप विस्ताराने लिहिलंय. आणि समितीने सांगितलं, की ते जे सारथी वगैरे ज्या मागण्या आहेत, तर त्याच्यामुळं जे एक छत्रपती संभाजीराजांनी जी मागण्या केलेल्या आहेत, त्याच्यामधल्या आर्थिक तरतुदीच्या मागण्या आहेत, त्या सर्वस्वी राज्य शासनाच्या अधिकारामध्ये आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ किंवा जी राजेश छत्रपती शाहू शिष्यवृत्ती जी आहे, अ, त्या शिष्यवृत्तीविषयी हॉस्टेलच्या अनुदानाविषयी काही आर्थिक तरतूद राज्य सरकारने केली, तर त्याच्याविषयी कोणाला काही आक्षेप असण्याचं कारण नाही. ते तर सर्वस्वी राज्य सरकारच्या अधिकारात आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याच्या आधी स्थापन झालेलं आहे. छत्रपती राजर्षी शाहू शिष्यवृत्ती आणि मला वाटते अजून एक कुठली स्कीम आहे. ह्या स्कीम्स ऑलरेडी एक्झिस्टंट आहेत. मराठा उमेदवारांसाठीच्या या योजना इतरही काही घटकांना लागू आहेत आणि
मुख्य म्हणजे जे सकारात्मक पाऊल राज्य सरकारनी एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस कन्व्हर्जन म्हणजे मराठा समाजाच्या उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण जे देऊ केलंय, त्याच्यामुळं जे समायोजन होणार, त्या समायोजनामुळं अनेक मराठा उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं आरक्षण मिळेल. 13% जागा हे पुन्हा एकदा सांगणं आणि हे या मुद्द्याविषयी कोणी काही बोलताना दिसत नाही. याच्याविषयी कुठे हालचाल नाही. अ, वृत्तपत्रात सुद्धा बातम्या नाहीत. 13% जागा ज्या एस-सी-बी-सीसाठी आरक्षित होत्या, त्या आता एस-सी-बी-सी रद्द झाल्यानंतर खुल्या प्रवर्गामध्ये वर्ग व्हायला लागतील आणि खुल्या प्रवर्गात त्या जागा वर्ग झाल्यानंतर अनेक मराठा उमेदवार त्या जागांवर भरतीला पात्र असतील. एक समजून घेण्याचं असं, की एखादी परीक्षा आहे, भरती प्रक्रिया. त्या भरती प्रक्रियेमध्ये निवड यादी आहे. त्या निवड यादीमध्ये सगळ्यात जास्ती कट ऑफ आहे खुल्या प्रवर्गाचा. त्याच्यानंतर काही ओ-बी-सी आणि एस-सी-बी-सी खैर ओ-बी-सीचा विषय नाहीये इथं. एस-सी-बी-सीचा विषय. एस-सी-बी-सीचा कट ऑफ आणि ओपनचा कट ऑफ. एस-सी-बी-सी प्रवर्ग 13% जागा जेव्हा ओपनमध्ये कन्व्हर्ट होतील, तेव्हा ओपनचा कट ऑफ कमी होईल. अनेक मराठा मुलं, उमेदवार जे एस-सी-बी-सी मधून पात्र ठरले होते, ते कदाचित ओपन मधून पात्र ठरतील काही मुलं आणि बहुतांशी मुलं ई-डब्ल्यू-एस मधून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या आरक्षणातून पात्र ठरतील. तर ह्याच्यासाठीची भरती प्रक्रिया राज्य शासनाने लवकरात लवकर सुरू करावी. त्याच्याविषयी आज दिनांक 4 रोजी काही वृत्तपत्रांमध्ये खोडसाळ बातमी आली आणि हे सांगणं महत्वाचं आहे, की एम-पी-एस-सीच्या विश्वसनीय सूत्रांकडून असं कळतं, की जी-ए-डी म्हणजे जे सामान्य प्रशासन विभागाने एक पत्र जारी केलं एम-पी-एस-सीला, की तुम्ही असं-असं करा. हे इतकं म्हणजे द्राविडी प्राणायाम कशाला? जर म्हणजे बातम्या जर द्यायच्यात ना, तर त्या बातम्या खऱ्या-खुऱ्या द्या. समाजाला भुलवू नका, दिशाभूल करू नका समाजाची. आणि असं जर कुठलं आहे, म्हणजे गृहीत धरू, की अशी एक गोष्ट खरी आहे, तर राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अशी जाहीर सूचना देऊ नये स्वतः सगळ्या प्रेसमध्ये. एका एका वर्तमानपत्रात फक्त कशी बातमी येते? म्हणजे ही एक तर बातमी खोटी आहे. नाही तर सामान्य प्रशासन विभागातून बातम्या लीक होत आहेत. दोन्ही चूक. तर ह्याच्याविषयी स्पष्ट लवकरात लवकर आदेश करावेत राज्य सरकारनी आणि ज्या भरती प्रक्रिया तुंबलेल्या आहेत, त्यांच्यावर लवकरात लवकर नियुक्तीपत्र देण्यात येतील, अशी सोय करावी. मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी. हा व्हिडिओ बराच मोठा आलाय. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. जे अ, भोसले समितीचा जो अहवाल यायचा होता, त्या अहवालानंतर राज्य सरकार धोरणात्मक निर्णय घेईल असं एक होतं आणि तसे अनेक संकेत मंत्र्यांनी दिले होते. विशेषतः श्री अशोक चव्हाण अध्यक्ष मराठा आरक्षण उपसमितींनी सुद्धा हे सांगितलं होतं. आता या अहवालाचा स्वीकार झाल्यानंतर याच्यावर चर्चा होईल. याच्यावर अजून कायदा व विधी विभाग याच्यावर काय ते ठरवेल आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर जर पुनर्विलोकन याचिका सादर करायची ती करावी आणि पुढची प्रक्रिया सर्व जी आहे त्याला विनाविलंब सुरुवात करावी. एस-सी-बी-सी टू ई-डब्ल्यू-एस जी-आर निघणं, त्याच्यानंतर काल मागासवर्गीय आयोगाचं गठन होणं, आज त्याच्यावर सदस्यांची नियुक्ती होणं, आज दिलीप भोसले समितीचा अहवाल येणं, ह्या सर्व जे काय 5 मे नंतर जी परिस्थिती झाली, या परिस्थितीचं निराकरण करायला या सर्व गोष्टींचं म्हणजे या गोष्टींमुळं लवकरात लवकर ही परिस्थिती निवळावी, ही सदिच्छा व्यक्त करून मी ॲडव्होकेट श्रीरंग चौधरी आजचं माझं व्हिडिओ संपवतो. आपण हे ऐकून घेतलं धन्यवाद. व्हिडिओ जर माझा आपल्याला आवडला तर लाइक रजिस्टर करा. मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अजून एक की काइंडली सबस्क्राईब टू माय चॅनल इफ यू लाइक माय व्ह्यूज. फक्त माहिती मिळावी सर्वांना आणि विश्वसनीय माहिती मिळावी याच्यासाठी मी व्हिडिओ तयार करतो. पुन्हा एकदा धन्यवाद.